नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। सनी देओल हे जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलंय। त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल असं वक्तव्य केले की ते ऐकल्यानंतर जातीयवादी मनुवादी किड्यांच्या बुडाला चांगलीच आग लागणार आहे। त्यामुळे सनी देओल यांचा जय भीम संपूर्ण जगभरात धुमाकूळ घालत आहे। तर सनी देओल नेमका काय म्हणालाय आपण पाहणार आहोत, परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। आणि मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एक विनंती असेल, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा। मित्रांनो, सनी देओल बोलत असताना म्हणाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नेहमीच सांगायचे की मी सर्वात अगोदर भारतीय आहे आणि सर्वात नंतर मी फक्त भारतीयच आहे। अशा प्रकारचं वक्तव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करत असत। त्यासोबत बोलताना तो म्हणाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवरती जर आपण चाललो तर आपली नक्कीच प्रगती होऊ शकते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सांगायचे की कुठल्याही समाजाची प्रगती बघायची असेल किंवा कुठल्याही देशाची प्रगती बघायची असेल तर त्या देशामधील महिलांनी किती प्रगती केली किंवा त्या देशातील महिलांची प्रगती कुठपर्यंत झाली याच्यावरनं त्या देशातील किंवा लोकांची किंवा त्या देशाची प्रगती ठरते। सनी देओलने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल खूप काही बोलला, त्यामुळे त्याचा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। सनी देओल बोलत असताना म्हणाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमीच सांगायचे की आपण सर्वजण फक्त भारतीय आहोत आणि भारतीय असल्यामुळे जाती धर्मांमध्ये आपण वाटले गेलो नाही पाहिजे। त्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आहे स्वातंत्र्यता, समता, बंधुता अशा अनेक गोष्टी आपल्या देशाला दिल्या आहेत। त्यांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारत देशामध्ये स्वातंत्र्यता, समता, बंधुता ह्या सर्व गोष्टी प्रस्थापित केल्या। त्यासोबत जर आपल्या देशातील युवकांना किंवा आपल्या देशातील जे तरुण लोक आहेत त्यांना जर कुणाकडून प्रेरणा घ्यायची असेल तर त्यांनी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडनंच प्रेरणा घ्यायला पाहिजे। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक साधंसुद्धा व्यक्तिमत्व नव्हतं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खूप मोठं आणि खूप महत्त्वाचं असं व्यक्तिमत्व होतं। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक कायदेतज्ञ होते, अर्थतज्ञ होते। त्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे इतक्या डिग्र्या होते की ज्यांचा आपण फक्त स्वप्नातच विचार करू शकतो। जर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावलांवरती पाऊल ठेवून चालायचं असेल तर आपण त्यांच्यासारखं वागलं देखील पाहिजे। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आपण जेवढं वाचत जातो किंवा जेवढे त्यांच्याबद्दल पाहत जातो तेवढी जास्त माहिती आपल्याला मिळत जाते। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक असे अर्थशास्त्र होते की त्यांनी अर्थतज्ञ असताना त्यांनी आपल्या देशाला अशा अनेक गोष्टी दिल्या। त्यांनी जे RBI बँक देखील आपल्या देशाला दिली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्थशास्त्राबद्दल बोलत असताना तो म्हणाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अर्थकारणाबद्दल बोलत असताना सांगितलं होतं की या देशातील प्रत्येक व्यक्तीकडे पैसा आला पाहिजे, प्रत्येक व्यक्ती सुखी समृद्ध झाला पाहिजे, पण त्यासाठी त्याच्या आडवे जे आहे त्याची जात कधीच त्यामध्ये आली नाही पाहिजे। अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे त्यांनी केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नेहमीच सांगायचे की या देशामध्ये जे आहे प्रत्येकाने प्रगती केली पाहिजे आणि प्रगती करत असताना त्याच्यासाठी त्याची जात कधीच बाधा ठरली नाही पाहिजे। अशा अनेक वक्तव्य जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केले गेले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त संविधानच नाही लिहिलं तर आपल्या देशामध्ये समता, शांतता, बंधुता या सर्व गोष्टी प्रस्थापित करण्यासाठी घटनाक्रम लिहून दिलाय। जेव्हा त्यांनी या आपल्या देशामध्ये समता, बंधुता या गोष्टी प्रस्थापित झाल्या पाहिजे असं मत मांडलं किंवा असं त्यांनी संविधानामध्ये लिहून ठेवलं, त्यावेळेस त्यांनी कुठल्याही जातीला उच्च, कुठल्याही जातीला नीच असं ठेवलं नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे असं संविधान लिहित असताना देखील असं कधीच केलं नाही की हा माझ्या जातीचा आहे किंवा हा दुसऱ्या जातीचा आहे त्यामुळे याला जास्त अधिकार भेटायला पाहिजे किंवा याला कमी अधिकार भेटायला पाहिजे, असं कधीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वागले नाही। त्यांच्या संविधानामधून त्यांनी दाखवून दिलं की कुठलाही देश असो किंवा कुठलेही लोक असो त्यांना प्रगती करायची असेल तर त्या सर्वांना समान संधी किंवा समान गोष्टी मिळायला पाहिजे। आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये असे अनेक घटना किंवा अशा अनेक गोष्टी करून ठेवल्या, त्यामुळे आपल्या देशाची आज प्रगती होत आहे। आपल्या देशामध्ये जी शांतता आहे किंवा बंधुता आहे ती फक्त संविधानामुळेच आहे। कारण संविधानामध्ये जे कायदे आहेत किंवा ज्या गोष्टी मांडल्या गेल्यात त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळतो। त्यामध्ये कुठल्याही व्यक्तीची जात पाहिली जात नाही किंवा कुठल्याही व्यक्तीला जातीनुसार न्याय निवाडा दिला जात नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अशा अनेक गोष्टी लिहिल्या आहेत किंवा अशा अनेक कार्य केले ज्यामुळे आपल्या देशामधील गोरगरीब जनतेला, मागासवर्गीय लोक असतील किंवा त्याचसोबत कुठल्याही जाती धर्माचा माणूस असो त्याला नक्कीच न्याय मिळतो। जेव्हा तो कायद्याची चौकट तोडतो तेव्हा त्याला न्याय मिळतोच। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अशा अनेक गोष्टी बोलल्या जातात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात मोठा आणि सर्वात पहिला उद्देश जर कोणता असेल तर आपल्या देशातील जातीवाद संपवायचा आणि तो जातीवाद फक्त छूत अछूत याच गोष्टींपर्यंत संपवायचा नाही तर तो अर्थकारणात देखील संपवायचा। म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नेहमीच सांगायचे की आपल्या देशातील जात तर संपलीच पाहिजे, परंतु आपल्या देशामध्ये प्रत्येक व्यक्ती हा समान झाला पाहिजे, त्या प्रत्येक व्यक्तीकडे पैसा पाणी आलाच पाहिजे। त्यामुळे अर्थकारणाबद्दल देखील बोलत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अशा अनेक विचार मांडलेले आहेत ज्यामध्ये त्यांचा सर्वात अगोदर विचार होता की या देशातील जातीय अंत झाला पाहिजे, या देशामध्ये सर्वांमध्ये समान संपत्ती आली पाहिजे, प्रत्येकाकडे पैसा पाणी यायलाच पाहिजे, त्यासाठी त्याची जात किंवा कुठली गोष्ट आडवी नाही आली पाहिजे। अशा अनेक कार्य जे आहेत डॉक्टर
बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहेत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे अर्थकारण मांडत असताना त्यावेळेस त्यांनी शिक्षा, रोजगार ह्या गोष्टी देखील महत्त्वपूर्ण आहेत सांगितल्या आहेत. प्रत्येकाला रोजगार मिळायलाच पाहिजे किंवा प्रत्येकाला जे आहे शिक्षण मिळायलाच पाहिजे. शिक्षण हे प्रत्येकासाठी फ्री असलं पाहिजे. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी शिक्षण घ्यावं किंवा ज्यांच्याकडे पैसा नाही किंवा जो गोरगरीब आहे त्यांना शिक्षण नाही मिळणार, अशी कुठलीही जी सुखसुविधा जी आहे किंवा अशी कुठली गोष्ट जी अडचणीत असेल कुणाच्या शिक्षणासाठी, तर त्या प्रत्येक गोष्टीला जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संविधानातून मिटवून टाकण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे मौलिक अधिकारांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या शिक्षा देखील ठेवलेली आहे, कारण त्यांना माहीत होतं या देशातील प्रत्येक व्यक्ती शिकला किंवा प्रत्येकाने शिक्षण घेतलं तेव्हाच आपल्या देशाची प्रगती होईल आणि तेव्हाच या भारत देशामध्ये जे आहे समता, बंधुता या सर्व गोष्टी प्रस्थापित होतील. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तो देखील प्रयत्न केला आहे की प्रत्येकाला रोजगार आणि शिक्षा भेटायलाच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नजरेत जर सर्वात महत्त्वाची कुठली गोष्ट असेल तर ती शिक्षा होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देखील खूप वाचन वेडे होते. त्यांना नेहमीच वाचन करायला आवडायचं आणि त्यांना हे देखील माहीत होतं की आपल्या देशामध्ये प्रत्येक व्यक्ती जेव्हा शिकेल किंवा आपल्या देशामधील प्रत्येक व्यक्ती जेव्हा शिक्षण घेईल तेव्हाच या ठिकाणी समता व बंधुता प्रस्थापित होईल. त्यामुळे त्यांनी ज्या प्रत्येकाला शिक्षण मिळावं अशा अनेक गोष्टी करून ठेवलेल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जेवढं माहीत होतं की शिक्षण घेतल्यानंतर ह्या सर्व गोष्टी प्रस्थापित होतील, त्याचसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जे आहे खूप आधुनिक होते. कारण आजही काही गोष्टी ज्या आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रेरणा घेऊन किंवा त्यांच्या विचाराशी सहमत होऊनच केल्या जातात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे आहेत भारतीय संविधानाचे मुख्य रचनाकार होते. त्यांनी भारतीय संविधान बनवण्यामध्ये, भारतीय संविधान लिहिण्यामध्ये जे आहे सर्वात महत्त्वाची भूमिका त्यांनी घेतलेली होती. कारण जेव्हा संविधान लिहिणं चाललं होतं तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच सर्व गोष्टी पाहिल्या होत्या. त्यामुळेच त्यांनी त्यामध्ये सामाजिक शांतता, बंधुता आणि त्यासोबत अनेक गोष्टी ॲड केल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आहे संविधानामध्ये जे आहे प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्यासोबत अशा अनेक गोष्टींची त्या ठिकाणी कार्य करून ठेवलेले आहे. तुम्हाला सांगू इच्छितो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे आहे ते कायदेतज्ञ देखील राहिलेले आहेत. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कायद्याबद्दल देखील एवढं नॉलेज होतं की त्यामुळेच आपण पाहतो की भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये असं सांगितलं जातं की एखादा जो आहे जो गुन्हेगार आहे तो सुटला तरी चालेल, परंतु एका गुन्हेगाराला किंवा ज्यांनी गुन्हा केला नाही त्याला सजा मिळाली नाही पाहिजे. हा फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा दृष्टिकोन होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा दृष्टिकोन खूप समोर होता. त्यांनी जे आहे त्यावेळेस मांडलेल्या अनेक मतं जे आहेत आज खरे होताना दिसत आहेत. त्यामध्ये त्यांनी अनेक गोष्टी मांडल्या होत्या, अनेक गोष्टी त्यांनी लिहून ठेवलेल्या होत्या. त्या सर्वच्या सर्व गोष्टी आज खऱ्या होताना दिसत आहे. त्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दूरदृष्टी देखील मानलं जात होतं. त्यासोबत त्यांना जे आहे राजकीय गोष्टींबद्दल देखील त्यांचे खूप सारे असे मतं होते. त्यामुळे त्यांना जे आहे राजकारणातील देखील एक महत्त्वाचा विचारवंत मानलं जातं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण वाचल्या किंवा लिहिल्या त्यानंतरच त्या उलगडू शकतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माहीत होतं की आपला भारत देश जर जोडून ठेवायचा असेल तर या ठिकाणी होणारा जातीवाद किंवा सामाजिक उत्पीडन असतं किंवा कुठल्यावर लोकांवरती अन्याय अत्याचार होतो या संपूर्ण गोष्टी या ठिकाणाहून मिटून टाकण्यात आल्या पाहिजे. आणि त्यासाठी त्यांनी अनेक अशा गोष्टी भारतीय संविधानामध्ये म्हणजेच आपल्या राज्यघटनेमध्ये लिहून ठेवल्या आहेत. त्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान आजही आपल्या देशामध्ये जशाच्या तसंच लागू होतं. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माहीत होतं की कुठल्या काळामध्ये काय होऊ शकतं आणि कुणासोबत कसा अन्याय केला जाऊ शकतो ही संपूर्ण दूरदृष्टी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडेच होती. आणि त्यांच्याकडे हे सर्व जे नॉलेज होतं किंवा ही संपूर्ण माहिती जी होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या अभ्यासामुळे होता. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक विषयामध्ये असं बोललं जातं की सरासरी प्रत्येक विषयाबद्दल त्यांना नॉलेज होतं, प्रत्येक जाती धर्माबद्दल त्यांना नॉलेज होतं. त्यांनी ज्या अनेक डिग्र्या मिळवल्या होत्या त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जगातील सर्वात ग्रेट व्यक्तिमत्व बोललं जातं. तर मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचे हे विचार ऐकून तुम्हाला कसं वाटलं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा.